पुढची बातमी पाहूयात। आजपासून दिवाळी उत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली। दिवाळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती नाशिकच्या बाजारपेठांमध्ये देखील विविध वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची चांगलीच गर्दी पाहायला मिळते। आकाशकंदील असतील, वेगवेगळ्या प्रकारचे लाईट्स असतील आणि दिवाळीसाठी लागणाऱ्या इतर वस्तू सुद्धा असतील, यांच्या खरेदीसाठी नागरिकांनी एकच गर्दी केली आहे। नाशिकच्या बाजारपेठांमध्ये सध्या काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आता थेट नाशिकला जाणार आहोत। तिथे आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्याला या संदर्भातली माहिती देतील। मात्र आपण ही दृश्य पाहतोय की कशा पद्धतीने नाशिकच्या बाजारपेठा या सजलेल्या आहेत। आकाशकंदील असतील, विविध लाइटिंगचे साहित्य असतील, दिवाळीसाठी असणाऱ्या गृहिणींसाठी उपयुक्त असणाऱ्या पणत्या असतील किंवा दिवाळीसाठी लागणारे काही वस्तू असतील, या सगळं वस्तू खरेदी करण्यासाठी प्रत्येक नागरिक या ठिकाणी आता गर्दी करतोय। आपण थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहे। किरण, तुम्ही नाशिकच्या बाजारपेठांमध्ये आहात, सध्या तिथलं वातावरण आहे, सगळ्या बाजारपेठा अक्षरशः गजबजून गेल्यात, काय एकंदरीत वातावरण आहे सध्या नाशिकच्या बाजारपेठांमध्ये? विदेश संपूर्ण देशामध्ये दिवाळीचा उत्साह आहे। नाशिकमध्ये सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाहीये। वेगवेगळे जे वस्तू असतात दिवाळीसाठी लागणाऱ्या, त्या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केलेली आहे। मी नाशिकच्या आरके भागात असलेल्या बाजारामध्ये आहे। इथे वेगवेगळे जे वस्तू आहेत ते या बाजारामध्ये दाखल झालेले आहेत। खूप मोठ्या प्रमाणात स्टॉल्स जे आहेत ते लागलेले आहेत। आपण बघू शकतो, पणत्या असेल, रांगोळी असतील, आकाशकंदील असतील, अशा ज्या वस्तू आहेत ते लोक खरेदी करत आहेत आणि एक वेगळा उत्साह जो आहे तो नागरिकांमध्ये आहे। कालपासूनच खरं तर नागरिकांनी या एकूणच दिवाळीसाठी जे वस्तू लागतात ते खरेदी करण्यासाठी सुरुवात केलेले होते। खरं तर जीएसटीचे दर सुद्धा हे कमी झालेले आहेत, त्यामुळे जे वस्तू महागलेले होते ते दर सुद्धा आता स्थिर झालेले आहेत। त्यामुळे नागरिकांमध्ये एक वेगळा उत्साह आपल्याला बघायला मिळतोय। अत्यंत महत्त्वाचं हे बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठामध्ये अशा पद्धतीनं लोकांची गर्दी आहे। माझ्यासोबत काही व्यावसायिक आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करूया। खरं तर दर स्थिर आहेत, वाढलेले नाही आहेत आणि नागरिकांचा उत्साह आहे। हा उत्साह खूप आहे। यांनी चांगलं काम केलं, रश्मिताई भोसले, सचिन भाऊ। एकूण प्रतिसाद कसा आहे? प्रतिसाद खूप छान आहे, एकदम छान आहे, खूप छान आहे। तर एकूणच सिद्धेश, अशा पद्धतीचं एक वातावरण जो आहे तो नाशिकमध्ये आहे। मी अजून या संपूर्ण भागातलं जे एकूणच परिस्थिती आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय। अशा पद्धतीनं महिला वर्ग सुद्धा हे दिवाळीसाठी जे लागणारी वस्तू आहेत ते खरेदी करण्यासाठी हे बाजारामध्ये आलेले आहेत। वेगवेगळे जे वस्तू आहेत दिवाळीमध्ये लागणारे, काही पूजाचे वस्तू आहेत ते सुद्धा बाजारामध्ये आलेले आहेत। ते हे खरेदी करण्यासाठी महिला वर्गाची मोठी गर्दी आपल्याला बाजारामध्ये एकूणच बघायला मिळतोय। इथे काही व्यावसायिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। कसा प्रतिसाद आहे लोकांचा? या खूप चांगला प्रतिसाद आहे। आम्ही सगळे खूप आनंदी आहोत की लोक येत आहेत, व्हिजिट करतायत, आमच्या वस्तू घेत आहेत। ह्या सगळ्या वस्तू मी माझ्या हाताने बनवती आणि मला आनंद आहे की हे सगळ्या लोकांपर्यंत मी पोहोचतीये। तर एकूणच महिला वर्गाची देखील विशेष गर्दी आपल्याला या संपूर्ण बाजारामध्ये बघायला मिळतोय आणि महिलांसाठी लागणारे सुद्धा वेगवेगळे जे वस्तू आहेत ते बाजारामध्ये दाखल झालेले आहेत। अजून 2 दिवस पुढचे जे आहेत ते अशाच पद्धतीनं गर्दी या संपूर्ण नाशिकच्या वेगवेगळे जे बाजार आहेत तिथे राहतील अशा पद्धतीचं एकूणच अंदाज आहे। त्यामुळे एक उत्साह आहे दिवाळीचा आणि आनंदाचं वातावरण आहे। खरंय किरण, त्यामुळे आता संपूर्ण बाजारपेठा या सजून गेलेल्या आहेत। नागरिकांची सुद्धा आता या ठिकाणी खरेदीसाठी रेलचेल आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीबद्दल।